महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट म्हणजे विकसनाचा करारनामा आणि पॉवर ऑफ अटर्नी फुल मुखत्यार पत्र अशा दोन डॉक्युमेंटवरती प्रोजेक्ट सुरू होतात. म्हणजे नक्की काय तर जमीन मालक हा बिल्डरला फक्त डेव्हलपमेंटचे अधिकारच ट्रान्सफर करतात आणि जमिनीची मालकी मात्र स्वतःकडे ठेवतात. आणि अशा व्यवहारामध्ये जमीन मालकांना बिल्डर त्या प्रोजेक्ट मधला काही पार्ट म्हणजे काही युनिट्स किंवा काही फ्लॅट्स लिहून देतात. आता जेव्हा तुम्ही फ्लॅट खरेदी करायला जाता आणि तुम्हाला जमीन मालकाच्या हिश्श्याला आलेला फ्लॅट आवडतो आणि तो तुम्हाला विकत घ्यायचा असतो, त्यावेळेस कुठले डॉक्युमेंट्स आणि कुठल्या गोष्टी प्रामुख्याने बघायला पाहिजेत हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जो फ्लॅट सिलेक्ट केलेला आहे किंवा जो फ्लॅट तुम्हाला आवडलेला आहे तो फ्लॅट जमीन मालकाच्या अलॉटमेंट ॲग्रीमेंट मध्ये आहे का हे चेक करणं गरजेचं आहे. म्हणजेच बिल्डर जमीन मालकाला डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट मध्ये काही एरिया लिहून देतात, त्यानंतर त्या एरियामध्ये किती फ्लॅट बसतात, त्या फ्लॅटचे नंबर कुठले, त्या फ्लॅटचा एरिया किती आहे, ह्यासाठी अजून एक ॲग्रीमेंट केलं जातं. त्याला एकतर सप्लिमेंटरी ॲग्रीमेंट असं नाव देतात किंवा अलॉटमेंट ॲग्रीमेंट किंवा अलॉटमेंट डॉक्युमेंट असं नाव देतात. आणि त्या डॉक्युमेंटमध्ये त्या पर्टिक्युलर जमीन मालकाला तो पर्टिक्युलर फ्लॅट, त्या फ्लॅटचा नंबर, त्या फ्लॅटचा एरिया असं नमूद असलेलं डॉक्युमेंट त्या जमीन मालकाला बिल्डर करून देतात. हे डॉक्युमेंट तुम्ही चेक करणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचा फ्लॅट, तुम्हाला आवडलेला फ्लॅट हा त्याच जमीन मालकाला अलॉट झाला आहे का नाही हे या डॉक्युमेंट मधनं कळतं. आता दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही त्या जमीन मालकाला त्या फ्लॅट बदल्यात बुकिंग अमाऊंट किंवा त्या फ्लॅटची किंमत देता. ती कुठल्या बँक अकाउंटला तुम्ही ते पैसे ट्रान्सफर करत आहात ते तुम्हाला बघणं अतिशय गरजेचं आहे. आता जमीन मालकाचं बँक अकाउंट हे रेरा मध्ये वेगळं मेन्शन केलेलं असतं, वेगळं लिहून दिलेलं असतं. तुम्ही त्या तुमच्या प्रोजेक्टच्या रेरा नंबर वरती जाऊन डिटेल मध्ये तो रेरा नंबर चेक केला तर तिथे तुम्हाला जमीन मालकाचे म्हणजे लँड ओनरचे बँक डिटेल्स दिसतात. त्याच बँक डिटेल्स मध्ये तुम्हाला तुमचे पैसे ट्रान्सफर करायचे आहेत. म्हणजे जो जमीन मालकाचा शेअरला आलेला फ्लॅट आहे त्या फ्लॅटचे पैसे हे जमीन मालकाच्याच रेराच्या अकाउंटला गेले पाहिजेत हे बघणं महत्वाचं आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट, आता असे पैसे दिल्यानंतर किंवा अशी बुकिंग अमाऊंट दिल्यानंतर तुम्हाला ॲग्रीमेंट रजिस्ट्रेशनला जावं लागतं. आता या ॲग्रीमेंट मध्ये बिल्डर कडून जेव्हा तुम्ही फ्लॅट खरेदी करता तेव्हा बिल्डर हे तुम्हाला फ्लॅट विकत देणारे किंवा ती पार्टी बिल्डर असते. इथे ती फ्लॅट विकत देणारी पार्टी ही जमीन मालक असते. म्हणजेच पहिला पार्ट जो तुमच्या ॲग्रीमेंटचा असेल तिथे जमीन मालकाचं नाव लिहिलेलं पाहिजे आणि त्या ॲग्रीमेंट मध्ये मान्यता देणार म्हणून म्हणजेच कन्सेंटिंग पार्टी म्हणून बिल्डरचं देखील नाव पाहिजे, बिल्डरची देखील सही झालेली पाहिजे. आणि त्यानंतर तुमच्या फ्लॅटचे डिटेल्स आणि रेग्युलर आपण ॲग्रीमेंट मध्ये जे काही डिटेल्स बघतो, पोझिशनची डेट किंवा बाकीचे सगळे क्लॉजेस जे मी बाकीच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा सांगितले ते सगळे क्लॉजेस तुम्हाला ॲग्रीमेंट मध्ये चेक करायचे. असं ॲग्रीमेंट झाल्यानंतर पोझिशनची जेव्हा वेळ येते किंवा पोझिशन नंतरही स्ट्रक्चरल डिफेक्टची किंवा कन्स्ट्रक्शन क्वालिटीची जेव्हा काही प्रॉब्लेम तयार होतो किंवा ती जेव्हा वेळ येते तेव्हा मात्र आपण हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जरी जमीन मालकाच्या हिश्श्याचा फ्लॅट तुम्ही विकत घेतलेला असला तरी सुद्धा त्या फ्लॅटला किंवा त्या प्रोजेक्टला योग्य वेळेत पूर्ण करणं, तुमच्या फ्लॅटचं पोझिशन देणं, त्या फ्लॅटमध्ये काही स्ट्रक्चरल डिफेक्ट आले तर ते तुम्हाला दुरुस्त करून देणं, ही सगळी कन्स्ट्रक्शन रिलेटेड जबाबदारी ही फक्त आणि फक्त बिल्डरचीच असते. या पुढे जाऊन जमीन मालकाकडून घेतलेल्या फ्लॅटच्या पोझिशनला जर डिले झालं तर त्या डिलेचं कॉम्पेन्सेशन बिल्डरच देणार. मात्र जेव्हा बिल्डर लॉस मध्ये गेलेले आहे किंवा बिल्डर ॲब्स्कॉन्ड आहे किंवा प्रोजेक्ट बंद पडलेला आहे अशा प्रोजेक्टची पोझिशनची जबाबदारी ही लगेचच जमीन मालकावरती शिफ्ट होते आणि बिल्डर नंतर पोझिशन देणं किंवा प्रोजेक्ट वेळेत पूर्ण करणं याची जबाबदारी जमीन मालकावरती येते. असेच आणि याच पद्धतीचे रिअल इस्टेटमध्ये जमीन घेताना
फ्लॅट घेताना किंवा शॉप विकत घेताना किंवा तिची प्रॉपर्टी विकत घेताना काय काळजी घ्यायची, कुठले डॉक्युमेंट्स बघायचे, याच्यासाठी अजून माहिती घेण्यासाठी आमचे व्हिडिओ नक्की बघत राहा. नक्की यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.